राज्यात प्रथमच बर्ड फ्लूमुळे वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे। त्यामुळे महाराजबाग प्राणी संग्रहालयात दर 30 दिवसांनी नियमित सॅनिटायझेशन करण्यात येते। प्राणी आणि पक्ष्यांच्या राहण्याच्या जागा स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष पद्धतींचा वापर केला जातो। प्रशासनाने प्रत्येक विभागात निर्जंतुकीकरणाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देशही दिले आहेत। तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्राणी आणि पक्ष्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जात आहे, जेणेकरून कोणत्याही प्राण्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार आणि प्रतिबंधात्मक पावले उचलले जातील। ही मोहीम बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे।